नागपुरातली ऐतिहासिक परंपरा असलेला मारबत उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावर्षी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पहिल्यांदाच या उत्सवाला महोत्सवाचं स्वरूप दिलं होतं। 133 वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवात हजारो नागपूरकर सहभागी झाले होते। डॉक्टर दाभोलकर हत्याकांड, मुंबई बलात्कार, आसाराम बापू आणि FTI यांच्यावर प्रतिकात्मक बडगे काढून निषेध व्यक्त करण्यात आला। ब्रिटिश काळात लोकांना एकत्र करण्यासाठी नागपुरात 1885 मध्ये मारबत उत्सवाला सुरुवात झाली। लोकमान्य टिळकांनी ज्या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली तोच उद्देश मारबत उत्सवाचा होता। स्वातंत्र्यानंतर समाजाला वाईट चालीरीती, परंपरा, अंधश्रद्धा आणि रोगराईपासून दूर ठेवावं यासाठी मारबत उत्सव साजरा केला जाऊ लागला। सोबतच देशातल्या सामाजिक प्रश्नांवर प्रतिकात्मक बडगे काढून निषेध व्यक्त करण्यात आला। आज या उत्सवाला व्यापक स्वरूप आलंय। या निमित्तानं नागपूरकर एकत्र येतात। यंदा डॉक्टर नरेंद्र दाभोलकर हत्याकांड, आसाराम बापू प्रकरण, मुंबई बलात्कार आणि FDI वर प्रतिकात्मक बगडे काढून निषेध व्यक्त करण्यात आलाय। एक जनजागृती म्हणून ही मारबत उत्सव आम्ही मनवतो। संपूर्ण नागपूरमध्ये, खास करून मध्य नागपूरमध्ये हा उत्सव मनवले जाते। आणखी याच्यामध्ये हे जग रोगराई, आलाबाला ही जी पण आहे घेऊन जागे मारबत हा एक विषय आहे। जगभरात केवळ नागपुरातच मारबत उत्सव साजरा होतो। त्यामुळे यंदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं या उत्सवाला महोत्सवाचं स्वरूप दिलं होतं। विदर्भातलं पर्यटन वाढवण्याच्या दृष्टीनं या महोत्सवाचा उपयोग होणार आहे। या निमित्तानं मारबत उत्सवाला नवी ओळख मिळणार आहे। या उत्सवाला 130 वर्षाची परंपरा आहे। नागपूरच्या एकूणच सामाजिक जडणघडणीमध्ये या उत्सवाला विशेष महत्त्व आहे। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर।